टाकून पळती रांडापुरी अंती होती पाठपुरी अवघे सुखाची सांगती कोणी कामा नाही अंती टाकून पळती रांडापुरी अंती होती पाठपुरी चोखा म्हणे भजित खोर सुखबऱ्याचा भंगेवर सुखा मने भजित खोर माझे माझे म्हणते घर टाकून पळते रांडापुरी अंती होती समचरण सरोजम सांद्रने लाभम जगननीत पाणी मंडना मंडना तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैव देवदासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया नमामि सद्गुरु संतम सच्चिदानंद विग्रम पूर्ण ब्रह्म परानंदम विषमानंदी वल्लभम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस गुरुवारी ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थने आता सेवेशी आरंभिता होतो आहे धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप माझा सद्गुरु रायाचा 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 माझा सद्गुरु काय व्हावे होता रावे काय व्हावे होता राये माझे डोई काय हवे होतराये माझे चरणी माझे डोई डोई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग भगवंताचे अतिशय लाडके असणारे भक्त खरोखर भगवंतापाशी काही न लगे एक भावाची कारण किंवा उच्च नीच इष्टे भाव भक्त अशा संत श्रेष्ठ चोखोबरायांचा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा बरं का शेवटी म्हणणारे लक्षात ठेवा चोखा म्हणे हे तर म्हणताना चोखान तुका काय लक्षात येत नाही तुकोबरायाचं नाही चोखोबरायांचा अभंग मग महाराज म्हणतात चोखोबरायांचा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आहे चोखोबराया सांगतात भगवंताला खरोखर देवा सर्व जरी काही असलं तरी तुझ्या सत्तेशिवाय काही चालत नाही महाराज माणसाचं जीवन हे कसं आहे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे एकदा का आपल्या आयुष्याची माळ तुटली म्हणून वर्णन करतात तुटला आयुष्याचा मग येर म्हणजे जेवढा काही दिसणारा सर्व जो पसारा आहे येर वावगा पसारा हे सगळं असणारं वावग आहे महाराज का तर चोखोबराय सांगतात जे सगळे सांगाती तुमचे आमचे असतात ते अंतकाळच्या वेळेला मात्र कुणीही त्या ठिकाणी कुणासोबत येऊ शकत नाही आणि कुणीही कुणाचं नसतं म्हणून चोखोबराय म्हणतात टाकोनी पळती रानभाकू
भांती होती पाठमोरे. शेवटाला सर्व त्या ठिकाणी पाठमोरे होत असतात. अवघे सुखाचे सांगाती. आपली जी काही सर्व परिवार आहे, सोयरे धायरे सगळे जे काही आहे ते चोखोबराय म्हणतात, हे सगळे सुखाचे सांगाती आहेत. जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंत सगळे तुम्हाला मानतात. ज्या दिवशी तुम्हीच ज्या दिवशी नीट नाही त्या दिवशी तुम्हाला कोणीही मानू शकत नाही. अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये आणती. आणि असं असताना सुद्धा चोखोबराय म्हणतात, कितीतरी संतांनी सांगितलं महाराज, मार्ग दावून गेले पाया पडून सांगितलं, शिव्या देऊन सांगितलं, पण तरी सुद्धा माणसं ऐकायला तयार नाहीत. म्हणून चोखोबराय म्हणतात, चोखा म्हणे फजित खोर. का रे बाबा असं एवढं फजित खोर सारखी तुझी अवस्था आहे. जाणून नेणं तर होणं. आपण कसं म्हणतो, कळत नाही का आपल्याला? कळतं सगळ्याला, पण कळून सुद्धा वळत नाही. म्हणून चोखोबराय म्हणतात, चोखा म्हणे फजित खोर. माझे माझे म्हणते घर. हे माझे माझे घर म्हणतात. आणि माझं म्हणल्यामुळं सगळ्या दुःखाला कारणीभूत व्हावं लागतं. असा अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा, कारण कुठल्याही कार्याला कारण असावं लागतं. म्हणून आज या ठिकाणी येण्याचा योगायोग, कार्यकारण भाव तो असा की असणारा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. कैलासवासी सौभाग्यवती मनीषा महादेव वाघमोडे यांचं 6वे पुण्यस्मरण या ठिकाणी सरांनी आयोजित केलेलं आहे. म्हणजे त्यांना इहलोक सोडून त्या परलोकाच्या ठिकाणी गेल्या. आज 6 वर्षाचा कालावधी झाला महाराज. मग अतिशय, आता ही आनंदाची गोष्ट आहे का हो? आनंदाची गोष्ट नाही, पण त्यांच्या आत्म्याला सुख शांती समाधान लागावं म्हणून आपलं कर्तव्य आपण करावं त्यांच्यासाठी. आता बाकीचं तर आपल्याला काही करता येत नाही. म्हणून हे भगवंताचं नामचिंतन आणि असणारं टाळकळी माळकरी यांना असणारं अन्नदान अतिशय प्रेम भावनेनं, बरं का. माणसं नसू द्या, नसली तर 10च माणसं असू द्या, पण कार्यक्रम माळकऱ्याच्या घरी, बरं का, आणि कीर्तनकाराच्या घरी. आमचे वाघमोडे सर हे कीर्तनकार आहेत, हरिभक्त परायण आहेत. मग आता माझी जातीचे मज भेटू उगा एखाद्या दारोड्याच्या घरी कार्यक्रम आहे, तिथं भरपूर गर्दी, तिथं काय एवढा इंटरेस्ट नसतो महाराज. मग तिथं घ्यावं लागतं, आता तरी पुढे नका करू नाशा. हे कार्यक्रमच एका खानदानी माळकऱ्याच्या घरी, सरांचे वडील, नाव त्यांचे मला माहित नाही, विठोबा वाघमोडे, कुळी कन्या पुत्र होती. म्हणजे घरामध्ये परमार्थ, नोकरी किती मोठी याला किंमत नाही महाराज. नोकरी असून परमार्थ करणं हे भाग्यवंत भाग्यवंत सर्व काही मिळे जगाच्या बाजारे, सर्व काही मिळे परी दुर्लभ
जे भाग्यवंत आहेत, ज्यांची काहीतरी पूर्वजन्मेची पुण्याई शिल्लक आहे, त्यांच्याच घरी भजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो किंवा त्यांनाच वाटतं भजन करावं, कीर्तन करावं, अन्नदान करावं, नाहीतर बाकीच्याला वाटत नाही महाराज. तशा अनुषंगाने ह्या ताईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारे त्यांचे पती हरिभक्तपरायण वाघमोडे सर, त्यांची असणारी मुलगी श्रद्धा आणि त्यांचा मुलगा श्री, डॉक्टरकीचा असणारा कोर्स मुलाचा चालू आहे. म्हणजे ह्या दोन अपत्यांना मुलगा आणि मुलगी, आज त्यांच्या आईचं असणारं पुण्यस्मरण आहे. म्हणजे एका दोन लहान मुलांना त्यांची आई सोडून गेलेली आहे, सरांना त्यांची पत्नी सोडून गेलेली आहे. हे दुःखाचा असणारा प्रसंग आहे. पण महाराज म्हणतात आले देवाजीच्या मनात जेवढं माणसाचं आयुष्य असतं तेवढ्याच आयुष्यामध्ये जावं लागतं. कारण काहीतरी घडत असतं आणि असणारं ते माणसाला जावं लागतं. तशा अनुषंगानं असणाऱ्या ह्या मनीषाताईचा त्यांना इहलोक सोडून जावं लागलं आणि काळाच्या तडाख्यामध्ये त्यांची जीवनयात्रा संपवावी लागली. त्यांच्या पाठीमागं असणारी त्यांची जरी ही मुलं आई विना अनाथ असली तरी सरांनी त्यांना आई आठवू दिली नाही महाराज. का हो, असणाऱ्या सरांचा स्वभाव, सरांचा असणारं एक सात्विक असणारी अवस्था, म्हणून त्यांचं एवढं उच्च शिक्षण वगैरे सर्व त्या ठिकाणी पूर्णत्वाला झालं. आणि निश्चित त्यांच्या आईंचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने असणारे. सरांनी सांगितलं सर्व काही आहे बरं का, कुणी गेल्यानं कुणाचं काही राहत नसतं. सगळं असण्याची जाणीव आहे, फक्त असणारी ती मनीषाताई नसण्याची मात्र उणीव आहे महाराज. विठ्ठल असा असणारा हा कार्यक्रम. पावसाळ्याचे दिवस आम्हाला यायला थोडा उशीर झाला. ह्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी हरिभक्तपरायण नाना महाराज मोरे त्यांच्यावर एकदा कार्यक्रमाची जबाबदारी टाकली ना, मग महाराज बिनधास्तच झाले. पाऊस येऊ द्या, जसं त्या जरांगे पाटलांनी खंबीरीच ठरवली, परवानगी देऊ द्या नाही तर नाही देऊ द्या, आम्ही येणार म्हणजे येणार. निश्चयाचे बळ. तसं सोनू महाराजाकडे कार्यक्रम दिला. तुम्हाला माहिती का, ती रात्री हिथं आलाय, सकाळी सांगवीला गेलाय आणि सांगवीत आल्यावर मला फोन केला, मी इथं आलोय. 10 मिनिटांनी फोन केला तर म्हणला मी टिंबूर निघते. म्हणजे रात्रीपासून ही पळापळी पावसा पाण्याची असणारी दिवस तारांबळ, पण अतिशय कष्टानं अतिशय अट्टहासानं हे एकमेकाचं सरांचं प्रेम. कुणी कुणासाठी झटाय रिकामं हो. पण एकदा सांगितलं ना तुम्हाला एवढं करावं लागतंय, मग मला बी सांगितलं पाऊस येऊ द्या, पाणी येऊ द्या, कसं बी या, पण या महाराज. बाकीकडे जावा नाही तर न जावा, पण हरिनामाला आबदत शब्दत गेल्याशिवाय राहू नका. विठ्ठल आम्ही बी थोडा विचार केला, म्हणलं पावसा पाण्याचा आता मोटरसायकलीवर जाण्यापेक्षा आमच्या जोडीदाराला हाक मारली की ते लगेच तयार असतात आमचे सागर महाराज. लगेच त्यांनी होकार दिला आणि लगेच असणार आम्ही चारचाकी घेऊन या ठिकाणी आलो. म्हणजे भगवंताच्या मनात असलं ना तो कार्यक्रम व्यवस्थित प्रकारे होत असतो. पाऊस येऊ द्या नाहीतर पाणी येऊ द्या. महाराज म्हणतात अशा अट्टहासानं या ठिकाणी हा अट्टहास त्यांच्यासाठी काहीतरी महाग असणारं उपकारातून तर उत्तीर्ण होता येत नसतं, पण सत्कर्म त्यांच्यासाठी केलं पाहिजे. पुण्यस्मरण करायचं, 6वं पुण्यस्मरण करायचं. कशासाठी करायचं? आज जर पुण्यतिथी नसती तर ह्या मनीषाताईची आठवण तुम्हा आम्हाला आली नसती महाराज. काय कोण दिवस येईल काय सांगणार. म्हणजे पुण्यस्मरण एवढ्यासाठी करायचं की त्यांच्या स्मरणानं आपल्याला पुण्यकर्म घडावं, त्याचं नाव पुण्यस्मरण. त्यांच्या स्मरणानं म्हणजे त्यांच्या आठवणीनं आपल्या हातून भगवंताचं नामचिंतन होणं हे महान असणारं त्या ठिकाणी योग आहे. म्हणून त्यांच्या ह्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा अतिशय अट्टहासाचा
नामचिंतनाचं प्रयोजन म्हणजे हे अनंत जन्मीच्या दुःखातून सुटण्याचं प्रयोजन असतं महाराज. दिसायला छोटं दिसतं पण नाम हे छोटं नसतं महाराज. नाम किती मोठं असतं. गगनाहून नाम गगनाहून वाढ नाम आहे. नामाचं प्रयोजन इतकं मोठे महाराज. माऊली आपल्या गुरुवर यांना निवृत्ती दादाला विचारतात, दादा नाम केवढा आहे. तर नामाला उपमा देता येत नाही म्हणून गगनाहून वाढ, आकाशापेक्षा हे असणार 10 पटीनं मोठं त्या ठिकाणी नाम. नवे नवे भगवंतापेक्षा सुद्धा त्याचं नाम हे असणार मोठे म्हणून आमच्या सगळ्या साधू संतांनी एकच केलं महाराज. नाम संकीर्तन साधन जळतील पापे अवघड साधनांच्या पाठीमागे लागूच नका महाराज. योग याग विधी योगाला बसला, तपाला बसला, आचरण करायला बसला. कलियुगात आपल्याला होतंय का महाराज ते. इथं 10 मिनिटाचा वेळ नाही महाराज. माणसाकडे वेळ इतका अपुरा आहे. आता काय करणार आहे ते एवढी पळून मला बी काय ते माहित नाही. पण पळापळ मात्र रात्रंदिवस चालली महाराज. माऊली सांगतात सायास करीशी प्रपंच किती पळापळी चालली हो माणसाची. इतकी पळापळी चालली. फक्त पळतोय माणूस. जायचंय कुठं हे माहिती. महाराज म्हणतात माणसाच्या जीवनाची सार्थकता तेव्हाच आहे जेव्हा जीव शिव परमात्म्याला मिळाल्या जाईल. तेव्हा त्याच्या जीवनाची सार्थकता आहे. त्याच्यासाठी पळावं. आपण जे पळतोय ते कशासाठी पळतोय. इतकं पळतोय इतकं पळतोय. सगळेच पळतात महाराज. ज्याच्या त्याच्या परीने चाललंय बरं का. वेळ नाही. फक्त कुठपर्यंत जायचं हे पळणारालाच माहित नाही महाराज. मी सांगत असतो जशी ती स्टँडवर बाय असते ना ती त्या मास्तरकडे जाते सारखं आणि त्यांना विचारते नाशिकला गाडी किती वाजता आहे. ते म्हणतात 9 वाजता. ठीक आहे. पुन्हा असणारी थोड्या वेळाने 9 वाजता जाते. म्हणले असणारी साताऱ्याला गाडी किती वाजता आहे. ते म्हणतात 10 वाजता. पुन्हा जाते म्हणले पंढरपूर किती वाजता आहे. हे मास्तर जरा चष्म्यातनं बघतं. मला हीच बाई सकाळपासून येते. नाशिक विचारती, सातारा विचारती, पंढरी विचारती. हिला जायचंय कुठं म्हणून त्यांनी विचारलं मावशी तुम्हाला कुठं जायचंय. ती म्हणली मला कुठंच जायचं नाही पण तुमचा चष्मा बघून माझं हे लेकरू रडायचं राहतंय म्हणून सारखं तुमच्या. आता मला सांगा ती कंडक्टर इळभर हिला सांगून नाही होय कटाळायचं मास्तर. हिला तर जायचं कुठं नाही. तसं आपलं झालंय. हे केल्यावर सुख लागेल ते केल्यावर सुख लागेल. उगं पळायचंय. कशासाठी पळायचंय. बायको समाधानी राहावी म्हणूनच पळायचंय महाराज. आणि ती कधी समाधानी राहते हो. जर बायकोला समाधानी करायचं असेल तर धनेनं कांता म्हणले. काय लागतं. पैसा असावा लागतो. तुम्ही खिशात असू द्या नाही तर नसू द्या. नुसतं म्हणा यंदाच्या सक्रातीला तुला 2 तोळ करतोच. आल्या आल्याच तांब्यांची याचा गला सगळं संग सांगते. आणि उगत तिने म्हणलं ना काहीतरी करा की मला गळ्यात जरा फुटका मनी सुद्धा नाही. अगं थांब जरा तारांबळे थांब जरा तारांबळे.
ती म्हणते मेल्याच्या संसारात एवढं सुद्धा सुख नाही. आई बापाचा त्याग केला आणि ह्यांच्या माग आली. म्हणजे ती कशाची असणारी पुढे म्हणजे पैसा पाहिजे, धन पाहिजे, हे अशाश्वत अशा प्रकारच्या गोष्टीत महाराज. ह्याला कधीही शेवट झाल्याशिवाय राहत नाही. पण तुमची आमची सगळ्याची ओढ तिकडे, सगळे त्याच्यासाठीच पळतात महाराज. पण आपल्याला नेमका प्रवास करायचा आहे कुठपर्यंत, तर भगवान परमात्म्याला जिथून आलो. मला सांगा, नदी धावत 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 गेली. नदीचं पूर्णत्व कधी आहे? समुद्राला पोचल्यानंतर. तसं तुमचं आमचं जर पूर्णत्व व्हायचं असेल तर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक देखलिया. म्हणजे ज्या वेळेला भगवंताच्या भक्तीचं ना आपलं देह तादात्म्य होईल त्यावेळेला आपण जन्माला आलेलं काहीतरी सार्थक आहे. नाहीतर जन्माला हेला जन्माला येऊन सुद्धा मनुष्याच्या जन्माला आलं महाराज. कशासाठी आले? अहो, देवाने सगळे निर्माण केले, माणसाची जात एवढ्यासाठी केली की हिनं तरी मला ओळखावं. पण हे तर इतके गद्दार निघाले की जन्म देणाऱ्या देवालाच विसरून गेले महाराज. आणि ज्याचं दोन गोष्टीला कधीच विसरू नये, एक मृत्यूला विसरू नये, दुसरं देवाला विसरू नये. आपण मरणाला बी विसरलो, आपल्याला वाटतं आम्ही अमरच आहे, सारखं छताळ काढूनच चालतंय महाराज. येते बुरो नाही आले अवतारे, येते बुरो नाही आले अवतारे, येते बुरो नाही आले अवतारे, येते बुरो नाही आले अवतारे. येते बुरो नाही आले अवतारे, येते बुरो नाही आले अवतारे. लोकांमध्ये आल्यानंतर मी अमर आहे असं कोणीच म्हणायचं नाही महाराज. फक्त कोणाचं बटन कधी, कोणाचं बटन कधी महाराज. आयुष्याचा संपूर्ण कालावधी हा ठरलेला आहे. म्हणून विसरायचं कधीच नाही मरणाला आणि देवाला. आपण ह्या दोघाला बी विसरतो आणि प्रपंचाला विसरायचंय, त्याला मात्र आपण रात्रंदिवस विसरत नाही महाराज. विसरली करा थोर झाली आणि पचतीला नवऱ्याची
महाराज. तुम्ही म्हणसाल आठवायचंय देवाला, पण महाराज जरा प्रपंच रुटीनला लागू द्या. ही रुटीनला लागायची भानगड नाही. प्रपंच कधी कोणाचा संसाराचा धंदा जन्मभरी गेला, मुखी नाही आले रामनी. त्याच्यामुळे ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने तुकोबराय म्हणतात प्रपंच ओसरू आणि चित्त तुझे पाय जया परमार्थाची चाड तेने म्हणजे त्यांना विसरायचं नाही, भगवंताला विसरायचं नाही, नामाला विसरायचं नाही, देवाला विसरायचं नाही. तुम्ही म्हणसाल करायचंय महाराज सगळं, पण प्रपंच व्यवस्थित झाल्यावर. महाराज म्हणले तुझं आयुष्य तुझ्या हातात नाही महाराज. काळ उश्याला बसलाय. तुकोबरा एक ठिकाणी म्हणतात ना, काळाची हे उडी पडेल बा काळाला जवळी. काळ येत नसतो महाराज, आपण काळाकडे जात असतो. का काळ आलाय का कुणाकडे? तुम्ही टिंबूर नेऊन एसटीत बसला आणि तुम्ही पंढरपूरला गेला, कंडक्टर काय म्हणतो, उतरा पंढरपूर आलं. मला सांगा, पंढरपूर आलं का तुम्ही गेला? पंढरपूर आहे तिथंच असतं महाराज, आपण तिथं गेलेलो असतो. तसं आपलं जे ठरलेलं आयुष्य आहे 50 वर्षे, 60 वर्षे, 70 वर्षे, 100 वर्षे, जे काय असेल ते चारी युगात एक 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 कमी होत तुम्हा सगळ्यांना माहिती. 100ची गणना आहे म्हणजे. परंतु ठरलेलं आयुष्य ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी शिरावरती मृत्यूची सुद्धा नोंद असते. आणि त्या प्रकारे कितीही अट्टास केला, जर मृत्यू भगवंताने 3 गोष्टी त्याच्याच जवळ ठेवल्यात महाराज. इथं आंदोलन बी करता येत नाही आणि इथं कुठली पराकाष्ठा बी लावता येत नाही आणि इथं पैशा पाण्याचंही काही चलत नाही. जन्म, मृत्यू आणि निसर्ग, ह्या 3 गोष्टी भगवंताने त्याच्या हातात दिल्यात. ती जर विज्ञानाकडे दिली असते ना तर ह्या टाळण पकवाजाचं कामच नव्हतं काही महाराज. त्यांनी वाटल तवाच पाऊस पडला असता आणि वाटल तिथंच जन्म घेतला असता. जन्म जर तुम्हाला विचारलं कुठं जन्माला घालू, तुम्ही म्हणसान घाला त्या टाटा बिर्लाच्या तिकडंच घरी, नाहीतर पवार साहेबाच्या तिकडं घाला. महाराज म्हणले ते तुमच्या हातात नाही महाराज, ते भगवंताच्या हातात आहे आणि त्या प्रकारे तो जन्म घालत असतो. आणि आयुष्य हे असणारं तुमच्या कर्माप्रमाणे ठरवून दिलेलं असतं. मग निश्चित प्रकारे ज्याचं मरण जिथं आहे तिथं ज्या वेळेला आहे त्याच वेळेला होत असतं. ही भगवंताच्या घरचा न्याय आहे. बारक्या बारक्याचं सोडा, जोवर आयुष्य शिल्लक असलं ना, डॉक्टरने सांगू दे ही 4 दिवसाचा सोबती, तरी सुद्धा ती 4-4 वर्ष पुन्हा कीर्तन करतोय महाराज. का? त्याचं आयुष्य शिल्लक असतं. आणि एखाद्याचं आयुष्य संपलेलं असू द्या, किती पैशाचं बंडल घेऊन जावा, काही उपयोग होऊ शकत नाही. जर डॉक्टरच्या हातात वाचवायचं असतं, आता ताईंचा मुलगा डॉक्टरच आहे, त्यांना विचारा माणसं वाचवा येते ती का म्हणून. अजून तर काय तशी मशीन निघाली आणि निघणार बी नाही असं चोपदार म्हणते ते. मी नाही वाचू शकत नाही माणूस. एकदा आयुष्य संपल्यावर डॉक्टरला ताप आल्याला निववता येतो, पण गार पडल्याला पुन्हा गरम करता येत नाही. डॉक्टर म्हणून तर दवाखान्यात सुद्धा असणारे डॉक्टर लोक म्हणतात प्रयत्न आमचे आणि नशीब तुमचे. एक असणारा एकुलता एक मुलगा होता महाराज, महान मोठ्या प्रॉपर्टीचा माणूस होता. उदाहरण सांगतो तुम्हाला. आणि त्या मुलाच्या असणाऱ्या मेंदूला व्यथा झाली, ऑपरेशन करायचं. अमेरिकेला एकदम सुशिक्षित अशा डॉक्टरकडे ती नेल्या. तिथं सांगितलं तुमच्या ऑपरेशनसाठी खूप खर्च आहे. अहो कितीही खर्च लागू द्या, परंतु ऑपरेशन सक्सेस झालं पाहिजे. मुलाच्या बापानं त्या ठिकाणी डॉक्टर लोकांना विनंती केली, म्हणले काही हरकत नाही. आणि मग ठरलेल्या वेळेप्रमाणे ज्या दिवशी ऑपरेशन आहे, मुलाच्या घरची परिस्थिती, त्याच्या वडिलाची परिस्थिती एवढी होती, गडगंज अशा प्रकारची संपत्ती होती. एकटाच मुलगा होता. कशासाठी सांगतोय, ज्या वेळेला तुमचं आयुष्य संपतं त्यावेळेला काहीच कामाला येऊ शकत नाही महाराज. त्यावेळेला ऑपरेशनचा दिवस ज्या दिवशी आहे त्या दिवशी 25 डॉक्टर येणार होते. मुख्य डॉक्टर असणारा एक, बाकीचे 25 डॉक्टर. आणि दवाखान्यात हा बाप सगळ्या डॉक्टरांच्या अगोदर हजर आहे. मुलगा आयसीयू रूममध्ये आतमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मग एक एक डॉक्टर येत होता
आणि रूममध्ये जात होता. मुलाचे वडील दारामध्ये उभा होते आणि आतमध्ये जाणाऱ्या डॉक्टरला एक सुटकेस देत होते भरून. ते डॉक्टर सर्वसामान्य आहे. मला सांगा, अगोदर हाताखालची डॉक्टर येते ती का मेन डॉक्टर येतो? हां, मेन डॉक्टर मागच राहत असतो ना. मग ते पहिले डॉक्टर आले, त्यांना सुटकेस दिली. त्यांना वाटलं काहीतरी सामान असेल, ते घेऊन गेले. दुसरे डॉक्टर आले, त्यांना सुटकेस दिली. अशा 24 डॉक्टरांना सुटकेस दिल्या आणि 25व्या नंबराला मुख्य डॉक्टर त्या ठिकाणी आले. आणि त्यावेळेला त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रूचा थेंब होता. डॉक्टर साहेब, हे सुटकेस घ्या, माझ्या मुलाचं ऑपरेशन सक्सेस झालं पाहिजे. माझा एकुलता एक मुलगा आहे आणि तो वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणले, वाचला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, पण हे सुटकेस कशासाठी? तुम्हालाच नाही, अगोदरच्या 24 डॉक्टरांना दिल्यात आणि हे तुमच्यासाठी. म्हणले, ह्याच्यात काय आहे? प्रत्येक सुटकेसमध्ये 2-2 किलो सोनं आहे म्हणले. आणि अशाच सुटकेसी ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर महागारी येताना 1-1 देणार आहे म्हणले. पण ऑपरेशन हे सक्सेस झालं पाहिजे, माझा मुलगा वाचला पाहिजे. त्यावेळेस त्या 25व्या मुख्य डॉक्टरने उद्गार काढले, अहो तुम्ही अशा 4-4 जरी सुटकेशी दिल्या, आम्ही प्रयत्न करणार, आम्ही ऑपरेशन करणार, आमचं शिक्षण झालेलं आहे, तिथपर्यंत आम्ही असणारं डोकं लावू, अनेक प्रकारच्या मशिनी वापरू, पण तुमचा मुलगा वाचवायचा की मारायचा हे मात्र आमच्या हातात नसून पंढरपुरातल्याच्या हातात आहे, हे आमच्या हातात नाही. म्हणून चोखोबराया म्हणतात, एकदा का आयुष्याची माळ तुटली की पुन्हा असणारं बाकीचं तुमचं सोनं नाणं धन दौलत पैसा काहीच करू शकत नाही. पहिलं चरण आयुष्य संपलं ना, त्या मृत्यूवरती विजय मिळवता येत नाही महाराज. कितीही असणारा प्रयत्न करा. आता मृत्यू तुम्हाला आम्हाला माहिती नाही, जर माहिती असता तर काय केलं असतं? तुम्हाला सांगितलं तुमची मृत्यूची तारीखच दिली, तुम्ही काय करा चालू? काहीतरी मार्ग काढायचं बघ चाल की आता आमच्या तारखेला आपण जाणार आहे म्हणलं. पण महाराज म्हणले काही चालू शकत नाही. आणि तुम्हाला जरी माहिती केला मृत्यू
परीक्षितीला 7च दिवसामध्ये मृत्यू होता महाराज. त्यानं 7च दिवसात उद्धार केला. खटवांग राजाने 1 तासात उद्धार केला महाराज. आपल्याकडे अजून वेळ शिल्लक आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया तुमच्याकडे तुकोबराय म्हणतात बरवे झाले आजवरी नाही पडिलो मृत्यूची आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. आयुष्य संपले की काही चालत नाही. आणि अगोदर जर तुम्हाला माहिती केलं तर महाराज तुम्ही काय त्या परीक्षितीसारखं भागवत ऐकणार नाही. तुम्हाला जर अगोदर सांगितलं 1 महिन्यात तुमचा मृत्यू, तुम्ही कुठल्या कुठल्या बँकेत कशी कशी खाती ती कसं कसं त्याचं वर्गीकरण करायचं हेच त्या ठिकाणी बघणार. पण महाराज म्हणले त्या परीक्षितीनं ठरवल्या गेलं आणि उद्धार केला पूर्णपणे. परंतु महाराज म्हणतात भगवंताचं जे आयुष्याचं मोजमाप आहे ते आयुष्य मोजाया बैसला मापारी कथेच्या वेळेची आज्ञा. तुम्ही जेवढं कीर्तनात बसतान, जेवढं भजनात बसतान, जेवढं रामायणात बसतान तेवढं आयुष्य तुम्हाला मुक्त आहे. म्हणजे हा गाव आता 2 तास तुम्ही कीर्तनात बसला ना ते 2 तास पेन बंद ठेवतं लिहिणारा. का तर कथेत बसलाय. असं जर किती जरी सांगितलं तर तुम्हाला आता विचारलं तर तुम्हाला आता का तर 2 तास आयुष्य मुक्त आहे महाराज. हे आयुष्य 1 मिनिट म्हणजे इतक्या महत्वाचं आहे महाराज. देता कोटी सुवर्ण धन न मिळे आयुष्याचा 1 क्षण. असं असताना आता बाकीचं शास्त्र पुराण राहू द्या बरं का. आणि तुम्हाला म्हणलं करायचं का आज 4 तास कीर्तन तर कोण कोण होय म्हणते सांगा बरं. तर कीर्तनात घालवलेलं आयुष्य आमची जोडीदार म्हणते महाराज तुम्ही आलाय सकाळी आम्ही रात्री आलोया. कधी रात्री काय भगवंताच्या नामचिंतनासाठीच आला की रात्री आलाय तर सकाळी घरी फोन केला कस काय चाललंय काय रात्री व्हायचं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी आहे म्हणूनच सगळं चाललंय. महाराज म्हणजे तू जा तुझ्या विना काही नडत नाही. मी जाता म्हणतील हाया सूर्य झळकतील चंद्र तळपतील काय मागे राहणार आहे. जनपळ भर म्हणतील हाय हाय सगळं होणार आहे. आपल्याला वाटतं माझ्यामुळे सगळं चाललंय. मी नेहमी सांगत असतो पंढरपूरला दशमीला गेलेला म्हणतो कस काय चाललंय घरी. एकादशी दिवशी माझ्यासारख्याला फोन आला. मी म्हणलं सगळंच वाटोळ झालंय तू ताबडतोब महागारी ये. महाराज म्हणतात अहो आपण 12 महिने 18 काळ त्याच प्रपंचात आहे आणि आपण असताना 4 दिवस मशीनी धार नाही दिली तर काय फरक पडत नाही. पण भजनाला गेल्यावर 1 दिवस जर धार राहिली अगो बाबा बाबा अशी त्या ठिकाणी बायको तर लाल होती. तुम्हाला भजनच पडतं कीर्तनच पडतं. महाराज म्हणले हे प्रपंचाचं राटगाड गई महाराज. हे काही कधी संपत ह्याच्यातून वेळ काढून का तर हे ह्याच्यात घालवलेलं आयुष्य फक्त तुमच्या कामाला येणार आहे. बाकीचे ये रती माईके नामधारकाच्या शिवा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. नामधारक इतका श्रेष्ठ आहे म्हणून नामचिंतनामध्ये हरिभजना विन काळ घालवू नको रे वाया. इतकं सगळे सांगतात महाराज सगळे सांगतात पण ते आपल्याला घडत नाही महाराज. मग महाराज म्हणतात अशा ह्या कठीण आयुष्यामध्ये कठीण म्हणजे कसं आहे प्रपंचामध्ये माहिती आहे का ह्याच्यात राहून परमार्थ करायचं लय अवघड आहे. मी सांगत असतो काटेरी जंगल आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला पळाय सांगितलं आणि पळत असताना अंगाला काटा नाही लागला पाहिजे. कसं पळायचं सारखं चुपून पळावं लागेल. तसं सारखं चुपून राहावं लागतं. अंगानं देहानं प्रपंच करायचा आणि चित्त मात्र परमार्थाकडे लावायचं. महाराज तुकोबरायाची अन्न करून बायको मेली तरी तुकोबरायाने परमार्थ सोडला नाही. आता सर म्हणलं असतं देवाने माझी एवढ्या सुंदर बायको लवकर नेली कशाला त्याचं भजन करू जमतंय का महाराज. तुकोबरायाची बायको मेली तरी तुकोबरायाने भजन सोडलं नाही. तुमच्या आमचीला निसता तापच आला तर आपण कीर्तनाला बी जात नाही भजनाला बी जात नाही. का आला नव्हता म्हणले तिला बरं नव्हतं. म्हणजे आपली इतकी कठीण असणारी परिस्थिती आहे. महाराज म्हणतात अरे बाबांनो हे आयुष्य इतक्या कठीण आहे
तुम्हाला सांगितलं पैशाने इथं काही चालत नाही, पण ते आपल्याला कळत नाही. कधी कळतं त्यावेळेस उपयोग नसतो महाराज. ज्यावेळेस सगळं संपतं ना, पोरं बाळा बी काही विचार करीत नाही ती, आणि त्यावेळेस मग असणारं म्हणतं. पुण्यतिथीच्या कीर्तनाला अतिशय महत्वाची कथा असते बरं का, सगळ्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा सांगतो का, तर कळतं कधी, शेवटाला कळतं. गजनकराची कथा, महान असणारा गजेंद्र. पण आता उदाहरण देताना लक्षात घ्या, आपला हा देह म्हणजे चित्रकूट पर्वत आहे, जीवात्मा म्हणजे तो गजेंद्र आहे, आणि हा संसार म्हणजे ते सरोवर आहे महाराज. आणि मग असणाऱ्या त्या गजेंद्रानं विचार केला, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुंदर अशा प्रकारे सगळा लवाजमा घेऊन आपल्या पत्न्या, आपली मुलं सगळ्याला घेऊन त्या सरोवरावरती खेळायला गेला. पण त्या सरोवरामध्ये नक्र राहत होता, मगर ज्याला म्हणतो. आता पूर्वीचं त्यांचं हाडवैर होतं, त्यांचं बंधूचं नातं होतं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, ते काय कीर्तनात सांगायचं नसतं. पण मोक्याचा पॉइंट, त्या गजेंद्रानं असणारा त्या सरोवरावरती गेला क्रीडा करण्यासाठी. आणि क्रीडा करत असताना माहिती होतं गजेंद्राला बरं का, म्हणून कधीच तो जात नव्हता तिकडे की इथं माझा वैरी राहतोय म्हणून. पण एक दिवस सगळ्या ह्या खेळानं उन्हानं त्रस्त झाला, आणि थोडी भूल पडली, आणि थोडा विसर पडला. कशामुळं? बाकीच्या पोराठोरांमुळे विषय पडला महाराज. मला वाटलं कुठला लगेच नखर येतोय, आणि म्हणून गेला, थोडा विसरला. तसं आपण म्हणत असतो, एवढ्याने काय होते, एवढ्या पापाने काय होतंय, आणि एवढ्या पुण्याने काय होतंय. महाराज एक जणाने ऐकलं, ते फुटका पत्रा दान केला होता, तर नरकाला जाता जाता त्या पत्र्यानं त्याला नरकातनं काढलं स्वर्गाला. कशाने? फुटक्या पत्र्यानं. तसं माझ्यासारख्या शेण्यानं एक जणाने ऐकलं, म्हणलं फुटका पत्रा दान केला तर एवढं घडतंय, आपण काहीतरी दान करायचं, निश्चित आपल्याला इमान न्यायला येणार. म्हणून त्यानं सुई दान केली. काय केली? सुई असते बारीक, पण अतिशय महत्वाची असते बरं का. म्हणून त्यानं सुई दान केली आज, आणि दुसऱ्या दिवशी अंगणात उभा राहिला वर बघत. कशासाठी उभा राहिला? हा, त्याला वाटलं इमान यायचंय मला न्यायला, का तर सुई दान केली म्हणून. वरच बघत उभा राहिला महाराज. शेजारी पाजारी कुणी विचारायचे, म्हणले काय रामभाऊ आज वरच बघताय? म्हणला इमान येणारे पट्ट्याला न्यायला, का सुई दान केली म्या. अरे सुईला जर इमान येत असतं तर सगळीच लोक ह्याला गेली असती. ती म्हणला महाराजांनी सांगितलंय, आणि दान धर्म केला की विमान येते म्हणजे येते. आज मला न्यायला विमान येणार. 12 वाजोस्तर वाट बघितली महाराज. उन्हाने घामाच्या धारा, अष्टगंध बुका सगळा पुसला, कपाळावर आलं. बायको म्हणते आज जेवायला कसं येणार ते, जेवायला कसं येणार ते, म्हणून ती बाहेर आली. तर ह्याने नजरच वर लावली. ती म्हणली अहो दत्ता महाराज, तुम्हाला कुठं बायको इथं अजून? हाक मारली पत्नीनं. अगं म्हणला बरं झालं ये टायमाला आली तू, नाही तर राहिली असती इथं. तू म्हणली राहिली असती इथं म्हणजे आता इमान यायचंय म्हणला ना, आपण दोघांनी बी वैकुंठाला जायचं. ये बायको म्हणली येडबिल लागलं काय, असं कसं इमान येईन? ते म्हणला मी आज सुई दान केली म्हणून इमान येणार. बायको म्हणली सुई दान केलेलं तुमच्या ध्यानात राहिलं, 12 वाजले तरी इमान येईना. आलं असतं इमान, पण परवा तुम्ही अंगठी चुरली त्याचं काय? त्याच्यामुळे विमान काय तुम्ही दिवस मावळस तर थांबला तरी येऊ शकत. म्हणजे माणूस पाप केलेलं कधीच उघड करीत नाही, आणि पुण्य केलेलं कधीच झाकत नाही. आमचे तुकोबराय म्हणतात पाप सांगितल्याशिवाय राहू नका, आणि पुण्य कुणाला सांगू. आपण 50 माणसाची दिंडी घालतो महाराज, उघड डिजिटल मी दिंडी जेवाय घालतो, मी दिंडी जेवाय घालतो. महाराज म्हणले करतो काय? म्हणून पुण्य असणार कधीही सांगू नका, आणि पाप कधी झाकून ठेवू नका. माझ्याकडून काय पाप झाले दररोज सकाळच्याला उठताना देवाला विनंती करा, देवा रात्री काय पाप झालं असेल तर तुला असणार ते अर्पण, मी तुझ्यावरती सगळं सोपविले. आणि संध्याकाळी झोपताना एकदा नमस्कार करा, देवा माफ कर. दिवसात माझ्याकडून काय घडलं असलं
कृष्णा अर्पण. मग ती सगळी पाप देवाला अर्पण होती ती. पण आपण सकाळ आणि संध्याकाळ नमस्कार करीत नाही. आपण ह्या सगळ्या ह्याच्यात बुडाला गेलो. तसा तो गजेंद्र सुद्धा सगळ्या ह्याच्यात मग्न झाला होता आणि त्या सरोवरामध्ये गेला. मग सरोवरामध्ये गेल्यानंतर खेळ खेळायला सुरुवात केली. सोंडेमध्ये पाणी घ्यायचा, पत्नीच्या अंगावर टाकायचा, पिल्लांच्या अंगावर टाकायचा. उन्हाळ्यात मजा वाटायची खूप. आणि तेवढ्यात नकरानं डाव साधला. पाण्यातून तो नकर आला आणि गजेंद्राचा पाय पकडला महाराज. इतक्या जाम मगर मिट्टी घातली आणि त्याला ओढीत चालविल्या गेलं. पाण्यात नकराची ताकद जास्त असते महाराज. ते काय हत्तीला आवरणा. हत्ती म्हणला अरे मला वडीत चालवलंय धरा. सगळ्यांना धरलं महाराज. कोणी पायाला धरलं, कोणी शेपटाला धरलं. जिथं धरता येईल तिथं धरलं गेलं आणि ओढायला लागले. पण नकर इतक्या खट्टर निघाला सगळ्या लवाजम्या सहितच वडीत घेऊन चालला महाराज. मग आता सगळ्या सहित वडीत चालल्यावर लांबपर्यंत गेले पाण्यात. इथपर्यंत गेले, इथपर्यंत गेले. नरड्याला पाणी लागलं तेव्हा सगळ्या पोरांनी, पिल्लांनी, पाहुणे, रावळे सगळे होते महाराज. बायका सगळ्या होत्या. एकमेकाकडे पाहिलं आणि विचार केला. म्हणले अरे आता शेवटी किती जरी केलं तरी आता आपला जीव आपल्याला प्याराय. म्हणले हे पिकलेलं पान आज ना उद्या जाणार आहे. एकमेकाला खुनिवलं, द्या सोडून. आणि सोडून दिलं महाराज. आणि दुःखद अंतकरणाने नदीच्या तीराला कडाला आले. त्यावेळेस त्या हत्तीनं महागारी पाहिलं महाराज. आणि हत्तीच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. अरे ज्यांच्यासाठी आयुष्यभर लाकडं फुलली, ज्यांच्यासाठी सर्व काही केलं, ते अंतकाळच्या वेळेला मला एकट्याला सोडून नदीच्या तीराला जाऊन उभा राहिले. ह्यातलं मला वाटत होतं सगळं माझं आहे, पण माझं कोणीच नाही. पाण्यातलं फुल देवाला अर्पण केलं. देवा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, म्हणून भाव असा व्हावा देव माझा आणि मी देवाचा आहे आणि देव माझा आहे असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल हे माझं कुणीच असणार नाही महाराज म्हणतात. त्यावेळेला मग तुम्हाला खरोखर आस्था भगवंताच्या दर्शनाच्या ओढीची लागेल. आणि मग कितीतरी हजारो वर्ष त्या नकराबरोबर युद्ध चालल्या गेले आणि एक फूल वाहिलं तर हा कहे लक्ष्मी ती कहे
गजेंद्रापाशी. लक्ष्मीने विचारलं एवढ्या गाहीत कुठं? तिला सांगायचं होतं हत्तीकडे चाललोय. हा तिथं म्हणले आणि ती म्हणायला हत्ती जवळ आली. एवढा वेग भगवान परमात्म्याचा आहे महाराज. आणि मग उद्धार केला. तसं ज्या वेळेला तुमची सगळ्यावरची माया कमी होईल आणि एक भगवान परमात्म्याच्या नावावरती बसेल, वैष्णव मनोजया अवघी देवा तेची संत ज्यांचा एक धरीला चित्ती आम्ही रखमायचा सगळं असे. तुका म्हणे भार घातली यावरी होईल म्हणून चोखोबाराय महाराज म्हणतात हे सगळं जेवढं दिसतं तेवढं कसं आहे तुमचं आहे तोपर्यंत. जोवर तुमचा किस्सा गरम आहे तोवर काका दादा मामा ह्या सगळ्या पदव्या आहेत महाराज. ज्या दिवशी तुमच्या खिशात काहीच नाही त्या दिवशी तुम्हाला पाहुणा पत्रिका द्या कटाळा करतो. का काय राहिले त्याच्यापाशी? म्हणजे हा धन मान ही जी असणारी सर्व आहे हे धनमानाला आहे महाराज. परंतु महाराज म्हणतात जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंतच हे सगळे आहेत. ज्या दिवशी नाही त्या दिवशी शेजेची कामिना दूर राहील. किंवा महाराज सुनबाई सुद्धा कधी नीट बोलत नाही जवळचं सगळं संपल्यावर. म्हणून एक मात्र रातभर चिलरच मोजायचं नसतं का, रोज मोजायचं. सुनबाई म्हणायची बरंच रातभर वाचतंय लय पैसे येतं काय लय, पण तेच पैसे तेच रोज काढायचं आणि तेच रोज मोजायचं का. सुनाला वाटावं म्हाताऱ्यापाशी लय गाबाळ आहे, महिना झालं मोजतंय तरी संपाना. आणि मग त्या पैशाच्या आशेनं सुनबाई चहा पाणी सगळं करायचं. त्या म्हाताऱ्याला आयडिया होती ना, ते म्हणायचं काय एक एक मोजतोय गटुडन पिठीत ठेवतोय. ती म्हणजे रोज मोजतोय म्हातारा लय पैसा आहे. म्हणजे हे सगळे असणार त्या ठिकाणी अवघे सुखाचे संघाती कोणी कामा नये आणती. अंतकाळच्या वेळेला कुणीही त्या ठिकाणी कामाला येत नाही. अंतकाळच्या वेळेला फक्त नामच कामाला येतं महाराज. आमचे हरिभक्त पारायण विष्णुताप्पा सांगतात तुम्ही पुण्याला निघाला मुंबईला निघाला किती तयारी करता. चांगली बॅग शूटर पैसे कमी पडलं तर ATM कार्ड का. अहो 4 दिवसाच्या प्रवासाला जायचंय तरी एवढी तयारी असते. आपल्याला 1 दिवस अशा प्रवासाला जायचंय की पुन्हा माघारी यायचं नाही. मग त्याच्यासाठी किती तयारी करावं लागेल हो. त्याच्यासाठी तयारी जी लागते ती फक्त भगवंताच्या नामचिंतनाची तयारी लागते. कारण तुमच्या बरोबर नाम सोडून इथलं काहीच येऊ शकत नाही. धन मिळवणे तुमच्या बरोबर फक्त केलेलं सत्कर्म येतं. फक्त असणारं केलेलं नामचिंतन येतं. कर्म तुमचं बरोबर येतं. मग कर्मच असं करा काय करा सहज कर्म येते झाली ब्रह्मार्पण. किंवा जे काय करत आहे ते देवासाठीच करा आणि केलेलं देवालाच अर्पण करा. अर्जुना तू मन मे हेची करी माझे भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजय. माऊली सांगतात ना भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात भक्ती भक्ती म्हणजे दुसरं काही नाही. काय भक्ती म्हणजे जे जे भेटे भूत ते भक्ती योग निश्चित जाण माझा. आपल्याला एवढं तर जमत नाही महाराज. जे जे भेटे भूत म्हणजे जे दिसन त्याला देव माना
आणि देवच आहेत ना. मग आपल्याला कमीत कमी 2 महाराजाला सर एकामेकात देव दिसावा की. 2 महाराजाला सुद्धा एकामेकात दिसत नाही महाराज. दुसऱ्या महाराजाला पाहिलं की ह्याच्या कपाळाला आट्या पडतात. एका पेटी मास्तरने पकवाजाला पाहिलं की दोघाचं भांडण हायच. बरी कीर्तनात तरी करीत नाही ती भांडण. म्हणजे महाराज म्हणतात ज्याची त्याची ही चाललेली जी भक्ती नाही, ही भक्ती महाराज उग म्हणत नाहीत भजन ते ओंगळवाने. नरका जाई चुकेला मुख्य असणारं कारण मुख्य म्हणजे हे नाम आहे महाराज. ते नाम कुठून पाहिजे. उग जुनी माणसं म्हणतात अरे काय भजन म्हणताय का बिंबीच्या देठापासून म्हणावं लागतं. म्हणजे ते अंतकरणापासून अंतरीची घेतो बाहे जोडी भावाची. जे भावाविना केलेलं जातं ते व्यर्थ असतं आणि जे भावनेनं केलेलं असतं तुका म्हणे भोळा. आज सगळ्या गोष्टीत सगळं वरपांगाच चाललंय महाराज. खरा भाव खरा देव त्याला विसरले गेले. तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले विसरून खऱ्या. म्हणून चोखोबराय म्हणतात बाबांनो हे सगळे तुमचं फक्त आहे तोपर्यंत उपभोग घेणारे म्हणून ह्यांच्या नादी जास्त लागू नका. का तर हे कसे द्रुपदामध्ये टाकून पळती टाकून पळतीरा ना पोरे टाकून पळती टाकून पळतीरा ना पोरे पळती टाकून पळतीरा ना पोर टाकून पळती टाकून पळतीरा अशी जी असणारी अवस्था तुमच्या आमच्या मृत्यूचा दिवस हा ठरलेला आहे महाराज. संसारामध्ये कसं राहावं तर पक्षाप्रमाणे राहावं महाराज. पक्षी अंगणी उतरती महाराज त्याच्यामध्ये काही केल्या चुकत नाही महाराज. एक सांगतो तुम्हाला, गरुडाची आई आजारी पडली होती सगळ्याला माहिती आहे. तर त्या दिवशी मृत्यूला सामोरे जावंच लागतं. मोठ्या माणसाची आई आजारी पडल्यावर लोक बघायला येत असतात. बरेच असणारे देवादी देव सगळे यायचे.
गरुड विचारायचा आज कस काय, म्हणले आणखीन तब्येत खालावली, आज कस काय आणखीन तब्येत खालावली. एक दिवस यमराज बघायला आले. यमराजांनी पाहिलं आणि हसले गरुडाच्या आईकडे. हसल्यावर त्यांना नवल वाटलं. काय गरुडा महाराज आले आणि विचारलं आज काय नवीन. म्हणले आज तर तब्येत आणखीनच बिघडली, पण एक काळा ठिक्कार असणारा माणूस आला होता, लांब लांब मिशा होत्या, माझ्याकडे टकटक पाहत होता आणि हसत होता. विचारलं हे वर्णन कोणाचं आहे बाबा. म्हणले हे यमाचे दूत. यम आला असेल, तो सोकावला माझी आई हितय त्याला माहिती झालं, घेऊन जाईन म्हणला. म्हणून गरुडानं रातोरात आईला उचललं, पाठीवरती बसवलं आणि रातभर पळाला. तर गरुडाचा वेग किती हो, इतका वेग आहे, मनोवेगापेक्षा सुद्धा जास्त वेग आहे. तसा रात्रभर प्रवास केलाय. गरुड कुठवर गेला असेल महाराज, त्या हिमालयाच्या दरीमध्ये आपल्या आईला नेलं. म्हणले हिथं तर पुन्हा ह्या यम यायचा नाही. तर तिथं नेलं तर सकाळ सकाळच यमराज तिथं तयार. गरुडाला जे हरीच केलाय. गरुड म्हणले तुम्ही इथं कस काय. म्हणले आम्हाला काय त्रिभुवनात जावं लागतं, आम्ही आज हिथं तर उद्या तिथं. बरं म्हणले हिथं कशासाठी आलाय. तुम्ही काल आमच्या आईची भेट घ्यायला आला होता. त्या आईनं पाहिलं. आई म्हणली हो हीच माणूस काल आला होता. बरं म्हणले येईनात का, पण तुम्ही हसला का होता. ती म्हणला एवढ्यासाठी हसलो होतो, मला वाटलं ब्रह्मदेवाचं गणित कस काय चुकले. का तर तुमच्या आईचा मृत्यू इथं ह्या हिमालयाच्या दरीमध्ये आहे आणि आई तर अजून हजारो किलोमीटर इकडे लांब आहे. आणि उद्या सकाळी तर मृत्यू म्हणला कशी तिथं पोचायची ह्याची मला काळजी होती. पण आपोआप ब्रह्मदेवाचं गणित कधी चुकत नसतं. गरुडाने स्वतः तिथं नेऊन ठेवली. दोघाचं बोलणं चाललंय तर आई गत प्राण झाली. का तुला आयुष्याचा दोरा. महाराज आपण ह्या पसाऱ्यात गुंततो. आपला पसारा किती हो, रावणा एवढा आहे का. तुम्हाला सांगतो किती प्रयत्न करा, इतका प्रयत्न केला राजा रावणाने. राजा रावणाकडे 33 कोटी देव बंदीखान्यात होते. विठ्ठल 12:20 झाली. ते तुम्ही जेव्हा सांगसान तेव्हा फुलं टाकायची. किती वाजता टाकायची. आता काय 12चा तर टाइम संपून गेला. 10 मिनिटात शेवट. पण सर कसं आहे आम्ही बी हात धुवून आलो मग 10 मिनिटं घेऊ. महाराज म्हणतात या ठिकाणी अशी अवस्था आहे त्या ठिकाणी. महाराज राजा रावणाला इतका पसारा होता, त्याचं वर्णन करता येत नाही. शुद्ध कांचनाची सप्तकोटी घरी 7 कोटी पण तरी सुद्धा त्याला माहिती होतं. ती म्हणला आपण देवावर विजय मिळवलाय, मग मृत्यूवर सुद्धा विजय मिळवणार. त्याच्याकडे सगळी कामाला होती. आता मी धावत्या वेगाने सांगतोय. मग ती सटवी असते ना, ती बी रावणाकडे ती कामाला होती. महाराज झाडून काढायला ह्याला त्याला. एक दिवस तिला उशीर झाला तर फक्त 5 मिनिटाची शेवाय लई नाही. सगळ्यांनी लक्ष देऊन आहे का बरं का. कशासाठी सांगतोय, किती प्रयत्न करा मृत्यूवर मात मिळवता येत नाही. मग त्या राजा रावणानं विचार केला. मग सटवीला म्हणला का उशीर झाला. म्हणली मला काय नसतं, तुमचंच काम आहे काय. मला अख्ख्या सगळ्या विश्वातल्या बालकाच्या कपाळावर ब्रह्मलिखित असतं आणि ते वाचाय मला जावं लागतं महाराज. म्हणून 5वीचे रात्री 9 वाती. 5वीला सटवी येत असते आणि म्हणून उजेड ठेवावा लागतो. कपाळावरले अक्षर नीट दिसावाती म्हणून. त्यावेळेला सटवी प्रत्येकाचं वाचाय जात असते. मग राजा रावण म्हणला तू सगळ्याचं नशीब वाचती, मग माझं कसं कसं नशीब आहे, माझं काय काय आहे, कुणाच्या हातून मृत्यू ते मला सांग. सटवी म्हणली ते सांगायचा अधिकार मला नाही बाबा. म्हणले सांगावाच लागन तुला. आता कामाला होती म्हणल्यावर काय सांग. वशिल्यावर काय बी चलतं महाराज. कलेक्टर सुद्धा बदलतोय वशिल्यावर, पण जिथं निष्ठा आहे ना तिथं वशिला चालत नाही. महाराज त्या सटवीने सांगितलं मला सांगता येणार नाही, पण म्हणले सांगावंच लागेल. त्यावेळेस म्हणले भगवंताच्या कृपेने तुमचं तुम्हाला कळेल. हातावरती कुंकू पसरा आणि त्याच्यावर तुमचं कपाळ टेकवा. ते अक्षर तिथं उमटतील तुमच्यात काय लिहिलंय ते.
त्यानं हातावर कुंकू घेतलं आणि रावणाने कपाळ टिकवलं. तिथं लिहिलं होतं आज राजाचा दशरथ राजा आणि दशरथाच्या पोटी राम जन्मल आणि रामाच्या हातून तुझा मृत्यू. ते म्हणला राम अजून तर जन्माला यायचा आहे, राजा दशरथाचं लग्न व्हायचंय आणि एवढी संधी मला मृत्यूवर मात करायला. मी दशरथाचं आणि कौशल्याचं लग्नच लागू देत नाही, राम जन्माचा विषयच राहत नाही. आणि राम नाही जन्मला की मी अमरच झालो. किती प्रयत्न केला हो, वराड चाललं होतं महाराज. त्या कौशल्याला पिटीत घालून समुद्रात टाकलं आणि राजा दशरथाचं वराड नावेनं चाललेलं सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या नाव असणाऱ्या छिन्न विच्छिन्न झाल्या. पण योग असा ती पेटी माशानं गिळली होती आणि मासा घेऊन एका बेटावरती गेला होता. त्यात कोण होती? कौशल्या होती. आणि ह्या दशरथाचं बी नावा पालत्या झाल्या. काही वराड बुडालं, काही कडला लागलं, काही गेलं. पण एका फुटक्या फळीवरती बसून हा दशरथ राजा सुद्धा लाठाच्या ओघाने नेमका त्या बेटावरती लागला. दोघाची एकमेकाची ओळख नव्हती. तू कोण आहेस? मी असणारी कौशल्य आहे, तू मी दशरथ आहे. पूर्वी तसंच होतं महाराज, आधी ओळखी पळखी काही नसायचं. आता आधीच 3-3 महिने मोबाईल असते त्या आणि त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं वाटोळं सुद्धा झाल्याशिवाय राहत चाललेली परिस्थिती महाराज. मग त्यावेळेला अगं खरं तुझं माझं लग्न आज होतं, हे विघ्न आलं, पण ब्रह्मदेवाने निवारण केलं. आणि म्हणून त्या समुद्रातल्या बेटावर ठरलेल्या वेळेला असणाऱ्या मंगळाष्टिका तिथं ब्रह्मदेवाने गायल्या गेल्या आणि त्यांच्यावरती अक्षदा टाकला. समुद्रात बेटावर दशरथाचं कौशल्याचं लग्न लागलं, एवढं विघ्न केलं तरी सुद्धा. आणि रावणाच्या बंगल्यामध्ये ब्रह्मदेव पंचांग वाचाय होते. लग्न लागलं, शेवट आता सावधान झालं. त्यावेळेला ब्रह्मदेवाने टाळी वाजवली. कुठं? रावणाच्या बंगल्यात. रावण म्हणला का टाळ्या वाजवल्या देवा? म्हणले तुम्हाला काय माहिती, दशरथाचं कौशल्याचं लग्न लागले. ती म्हणला लागूच शकत नाही. अहो म्हणले लागलं म्हणून तर मी टाळी वाजवली ना. म्हणले कस काय? म्हणले असं असं बेटावरती लागलं. मग रावण डोक्याला धरून बसला, सगळा कार्यभाग झाला, राम जन्माला आला, रावणाला मारलं. सांगायचं तात्पर्य मरण तुटला आयुष्याचा दोरा येरवा उभा पसारा एवढं होतं तरी सुद्धा त्याच्यावरती राजा रावणाला मात करता आली नाही. म्हणून तुम्ही आम्ही तर त्या रावणाचा महाराज उकिरडा सुद्धा नाही. अहो त्याच्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं महाराज. करा हिशोब, 22 गुणिले ते तोळ्याचं माप. आपल्या हातात 2च अंगठ्या असते, त्या सारखंच बोट पुढं सारखं पुढं. अरे आम्हाला माहिती ते तुझ्या हातात सोनं आहे, ती बी सासरवाडीचं असतं पदरचं. मग अशी अवस्था आहे महाराज. चोखोबराय म्हणतात अरे असं वेड्यासारखं वागू नका. तुम्हाला साधू संतांना जे मार्ग दाखवून दिलाय तेच असणारा तुम्ही मार्ग धरा, अन्य मार्गाने जाऊ नका. आणि गेलच तर आम्हाला काय करायचंय आमचं ऐक. हे जरी नाही काले मग दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले दुसरा येईल, हे जरी नाही काले. सरत देवाची वाट काल बांधून येईल, सरत देवाची वाट, सरत शेवटी वाट काल बांधून येईल, सरत शेवटी वाट. आमच्या काय वाजाईल, आमच्या काय वाजाईल, आमच्या काय वाजाईल, आमच्या काय वाजाईल. पिंगळा मागवारी बोल बोली तुझे का पिंगळा मागवारी, पिंगळा मागवारी बोल बोली तुझे का पिंगळा मागवारी. वर्तमान गोट्यात वर्तमान गोटे, वर्तमान गोट्यात वर्तमान गोटे, वर्तमान गोट्यात वर्तमान गोटे, वर्तमान गोट्यात वर्तमान गोटे. जातिगत बोलो आता वर्तमान गोटे, जातिगत बोलो आता वर्तमान गोटे. भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा, भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा. अवघा अवघा नागर भिंगा ग, 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 अवघा
करोनी आज आलो दान मागायात घर करोनी आज हे करोनी उचित प्रेम घाली हृदया आलो दान मागाया घर करोनी आज आलो दान मागायात घर करोनी आज विठ्ठलाचा बाई मुलीचा देई बंधू म्हणे भाव माझा निर्मळ देवा आलो 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 दान मागायाच घर करोनी आज आलो दान मागायाच घर करोनी आलो दान मागायाच घर करोनी आज आलो दान मागायाच घर करोनी आज दाताचे दातवले घाले कोणी दाताचे दातवले घाले कोणी कुंकू काळ म्हणे कुंकू घे कोणी काळ म्हणे दाताचे दातवले घाले कोणी हे कुंकू हे कुंकू हे कुंकू घे कोणी काळ म्हणे 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 पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बरोबरी पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बरोबरी पिंगळा माधवारी महाद्वारे महाद्वारे विडोबार भूमा विडोबार भूमा सौभाग्यवती मनीषाताई त्यांची असणारी मुलं मुली त्यांचे पती संपूर्ण वाघमोडे परिवार त्यांच्यावरती असणारा हा अतिशय श्रद्धेनं भावनेनं काहीतरी त्यांच्यासाठी सत्कर्म करावं म्हणून सरांनी हे प्रत्येक वर्षी असणारं होणारं पुण्यस्मरण आहे म्हणून त्याच्या निमित्ताने जमलेले सर्व भक्तजन आमच्याबरोबरची भजनी मंडळ आमचे पेटी मास्तर मृदुंगाचार्य अशी खोंड साथीला असली म्हणजे मग काय वाटत नाही हो उग कशाची कशाला मिळ नसल्यावर काय महाराज म्हणतात सगळेच ताळकरी चोपदार विनेकरी तुम्ही श्रोते तुम्ही महेशाच्या नुसत्या भजनी मंडळाचं नाव घेऊन चालत नाही महाराज श्रोते जर नसतील तर कोणाला सांगावं महाराज नाकाविना मोती नाकच नाही नुगन्नत आणली काय कामाची तसं श्रोतेच नाही आणि कीर्तनकार मोठा आहे काय कामाचा म्हणून तुम्ही अतिशय शांततेनं आणि आमचे चॅनलवाले काय नाव दादा तुमचं सूर्यकांत केकांत तुम्ही सगळे बसलाय तुमचं लक्ष इकडे तिकडे पण ते तेव्हापासून तिथं उभा आहेत महाराज माझ्या लग्नात सुद्धा कोणी अशी शूटिंग काढली नव्हतंच तर उभं कुठतरी कॅमेऱ्याने आणायचं आणि टीव्ही म्हणायचं आता दोह्याला टाकले ते म्हणजे अतिशय अट्टहासानं त्यांनी या ठिकाणी ह्या सरांनी अट्टास केला सोनू महाराजांनी अट्टास केला आणि भगवंताच्या चिंतनाचा सोहळा तुमच्या आमच्या या मनीषाताईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं निश्चित त्यांनी केलेली ही पुण्याई त्यांच्यापर्यंत पोचेल त्यांना त्यांच्या जीवात्म्याला शांती समाधान लाभेल ते त्यांच्या कुटुंबियाला आशीर्वाद देतील याच्यात कसल्याही प्रकारची शंका नाही म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करीत असताना एखादा शब्द माझ्याकडून वेडावाकडा गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून परत करा जे बरोबर असेल ते मात्र सद्गुरूचे तुम्हा सज्जनाची कृपा आहे ते असणारे घ्या एखाद्याचं नाव राहिलं असलं आमच्या स्पीकरवाल्याचं राहिलं ना ते काय सोनू महाराजांनी सांगितलं असं करून अहो त्यांचं तर अतिशय महत्वाचं आहे महाराज तिथनं गबाळ हिथं आणलंय स्वप्नील कला मंडप प्रोपरायटर अनिल गवळी अहो त्या बिचाऱ्याचं इतकं कारण कीर्तन म्हणलं की मृदुंग आणि माईक ह्या दोन्हीवरच कीर्तनाचा कार्यक्रम असतो ह्या दोघांनी जर खोड केली तुम्ही इंदोरीकर आणि त्याचं सुद्धा कीर्तन पल्ल्याशिवाय राहत नाही म्हणून अतिशय उत्कृष्ट
अशा प्रकारे त्यांनी साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावली. सगळ्यांनीच असणारी जी सेवा केली ती अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे या ठिकाणी केलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
जातो तू